नमस्कार मैत्रिणींनो, औरई कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण 36 साइज या मापाचा कॉलरचा ड्रेस कटिंग करणार आहोत। तर मी या ड्रेसचे पूर्ण माप सांगणार आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहायचे आहे। तर या ड्रेसची उंची आहे 40 इंच, छाती आहे 36 इंच, कमर 30 इंच, सीट घेर 38 इंच, शोल्डर 7.5, मुंडा 7, पुढचा गळा 5.5, मागचा गळा 1, गळा रुंदी 2.5, बाही लांबी 5.5, दंडघेर 5.5, बाही घडी 8.5, कॅप हाईट 3 इंच। तर या ड्रेसची आपली मेन कपड्याची उंची आपल्याला 40 ठेवायची असेल तर अस्तरची आपल्याला त्यातून 2 इंच कमी करायची असते आणि 1 इंच आपल्याला अस्तरला फोल्ड करण्यासाठी घ्यायची असते। तर आपण इथे 39 घेणार आहोत अस्तरची उंची। तर आपल्याला बंद घडी आपल्याकडे करून अशी 2 बॅक साइडचा आणि पुढच्या बाजूचा असं 2 भाग आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि बॅक साइडचा भाग आपल्याला वरती असा अर्धा इंच वरती राहील असं घ्यायचं आहे। कारण ज्यावेळेस आपल्याला ड्रेस घालतो त्यावेळेस पुढचा गळा मागे ओढल्यासारखा होतो, तसं होऊ नये यासाठी आपल्याला वरती नेहमी ड्रेस कट करताना अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं असतं। चला तर मग आपण आता या ड्रेसचे माप व्यवस्थित टाकून घेऊयात। तर या ड्रेसची शोल्डर आहे 7.5 इंच, मुंडा 7 इंच, इथे आपल्याला 7.5 इंच बघून घ्यायचं आहे कुठेपर्यंत इथं अशा प्रकारे, आणि इथे 7 इंचावरती खूण करून घ्यायची आहे। ही पुढे रेष वाढवून घ्यायची आहे आणि ही इथे आपल्याला असा बॉक्स करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला लगेच कमर उंची घ्यायची आहे। कमर उंची यामध्ये आपल्याला 14.5 ठेवायची आहे आणि सीट घेर उंची 20 ठेवायची आहे। तर अशा प्रकारे कमर उंचीची ही सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि सीट घेर उंचीची ही सरळ लाईन अशी मारून घ्यायची आहे। तर आपल्याला हा ड्रेस 36 साइजचा आहे। 36चा चौथा भाग 9 इंच होतो। 9 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे। कमर घेर 30 इंच आहे। 30चा चौथा 7.5 इंच होतो। 7.5 इंचावरती खूण करून घ्यायची, शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवायची। सीट घेर आपला 38 इंचच आहे। 38चा चौथा भाग 9.5 इंच होतो। 9.5 इंच आणि त्यामध्ये सीट घेर मध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे। तर आपण छातीपासून कमर घेरापर्यंत रेष मारून घेऊया। कमर घेर ते सीट घेर इंच आणि शिलाई मार्जिन वाढवून घेतले, त्यावर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर आपण आता गळा रुंदी याची किती घ्यायची आहे ते पाहूया। गळा रुंदी आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे, कारण हा ड्रेस कॉलरचा आहे त्यामुळे 2.25 इंच। शिवण्यामध्ये आपल्याला इथे 0.5 इंच जातं आणि खाली देखील आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे। गळा उंची 5.5 इंच आहे। 5.5 इंचामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे
कारण इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच वरती शिलाई मार्जिनमध्ये जातं, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे असते. हे असे इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जो हवा आहे तो आकार तुम्ही इथे देऊन घ्यायचा आहे. मी इथं पानगळा किंवा कोणताही ज्यावेळेस शिवणार आहे त्यावेळेस इथे आकार देऊन घेणार आहे. मी इथे पानगळ्याचा आकार देऊन घेतला आहे. आता आपण मागचा गळ्याचं मार्किंग करून घेऊया. इथे 3.25 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. आपल्याला कॉलरचा असल्यामुळे इथे 1.5 इंच वाढवून गळा घ्यायचा आहे, किंवा एकच घेतलं तरी चालतं. एकच घेऊयात. मागे मानाला टाईट होऊ नये यासाठी आपल्याला इथे 1 इंचावरती, कॉलरचा असल्यामुळे 1 इंच घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आकार देऊन घेऊयात. आता आपण मुंड्याचे माप घेऊयात. तर इथून आपल्याला मुंड्यापासून 1 इंच आत एक रेष मारून घ्यायची आहे. ही रेष वर शोल्डर पर्यंत जोडून घ्यायची आहे. पुढील मुंड्याचा आकार आपल्याला आत वाढवून घेतलेल्या ठिकाणापासून 1 इंच आणि मागचा मुंडा इथून 1 इंचावरती देऊन घ्यायचा आहे. आणि आर्महोल कर्वने आपल्याला खूप छान आकार देता येतो. हे आर्महोल कर्व मी मिशोवरून मागवले आहे. यामुळे आपल्याला आर्महोलचा आकार देताना खूप छान आकार देता येतो. तर तुम्ही हा आर्महोल कर्व घ्या, यामुळे आकार इथे छान येतो. तर आपल्याला पुढचा मुंडा अशा प्रकारे या रेषेवरून आकार देऊन घ्यायचा आहे आणि मागील मुंडा या रेषेवरून देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा आकार. तर अशा प्रकारे जिथं आपल्याला ॲडजस्ट होतो अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ठेवून घेऊन असा आकार मागच्या रेषेला येईल असं ठेवून द्यायचं आहे. इथून आपल्याला शोल्डर उतार अर्धा इंच द्यायचा आहे आणि मागील शोल्डर उतार इथून द्यायचा आहे. तर आपल्याला पूर्ण आर्महोल आपला 7.5 इंचचा आहे. तर अर्धा इंच वरती आपल्याला शोल्डर मध्ये जाते, ते इथे अर्धा इंच सोडून पूर्ण आर्महोल 7.5 येतो का हे मोजून पाहायचे आहे. अशा प्रकारे गोलाकारामध्ये टेप फिरवून 7.5 येईल अशा प्रकारे आपण तुमचा आर्महोल किती आहे या मापानुसार तुम्ही इथे मोजून घ्यायचं आहे. तर मी या मापामध्ये 7.5 इंच आर्महोल आहे. तर तुमचा आर्महोल 8 असेल तर तुम्हाला इथून खाली वाढवून घ्यायचे आहे. असे वाढवून घेतले तर तुमचा आर्महोल बरोबर इथे 8 इंच येईल. जर कमी असेल तर वरती ही रेष वरती घ्यायची आहे, जास्त असेल तर ही मुंड्याची रेष खाली घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आर्महोल मोजून घेतल्यानंतर आपल्याला मुंड्यामध्ये ड्रेस कुठे टाईट किंवा फुगा येणार नाही. तर अशा प्रकारे आपण मोजून घेऊनच ड्रेस कटिंग करायचं आहे. तर आपण इथं पुढच्या भागापासून अर्धा इंच खाली घेतला आहे आणि मागचा वाढवून घेतला आहे. पुढच्या भागापर्यंत इथपर्यंत खूण घेतली आहे. तर आपण ही गळा रुंदीपर्यंत पुढच्या भागापर्यंत असं तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं आहे शोल्डर उतार आणि मागील भागापर्यंत वरती असं तिरकं जोडून घ्यायचं आहे. तर कॉलर किंवा बंद गळा तुमचा 3 किंवा 2-3 इंचाचा असेल
त्यावेळेस या बाजूला शोल्डर उतार द्यायचा असतो आणि ज्यावेळेस तुमचा डीप गळा 5-6 इंचाचा किंवा त्यापेक्षा जास्त इंचाचा असेल तर त्यावेळेस इकडे शोल्डर उतार न देता या बाजूला शोल्डर उतार द्यायचा असतो आणि मागील गळा ज्यावेळेस मोठा असतो त्यावेळेस शोल्डरचे देखील माप कमी येते. ज्यावेळेस कॉलरचा आणि बंद गळा किंवा 3 किंवा 4 इंचाचा असेल त्यावेळेस शोल्डरचे माप जास्त असते आणि मुंड्याचे माप देखील वेगळे असते. ज्यावेळेस तुम्ही डीप गळा शिवणार आहात त्यावेळेस हे माप घ्यायचे नाही. जर तसे माप घेतले तर पूर्ण ड्रेस चुकणार आहे. तर मी पुन्हा एकदा कुठे माप किती घेतले हे सांगत आहे. शोल्डर आपण 7.5 इंच घेतला आहे. मुंडा पुढच्या भागापासून 7 इंच घेतला आहे इथपर्यंत. इथून आपण आत 1 इंच घेतला आहे. छाती 36 इंच आहे, 9 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच, कमर 30 इंच त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन आणि सीटघेर 38 इंच यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. आणि इथून आपल्याला खालच्या घेरापर्यंत इथे जेवढं माप आले आहे तेवढेच माप खाली घ्यायचे आहे. इथे आपल्या 11.25 इंच आले आहे. तर खाली घेरापर्यंत देखील आपल्याला 11.25 इंच असे घ्यायचं आहे. मध्ये एक खूण करून घ्यायची आहे 11.25ला आणि ही लाईन जोडून घ्यायची आहे साइड कट पर्यंत. ही लाईन सरळ जोडून घ्यायची. इथे आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचे नाही. चला तर मग या ड्रेसची आपण कटिंग करून घेऊयात. तर आपण मार्जिन वाढवून घेतले आहे, तिथून उंचीनुसार कट करून घ्यायचे आहे. जसं मार्किंग केले आहे त्यानुसार कटिंग करायचं आहे. तर इथे एक आपल्याला छोटा कट देऊन घ्यायचा आहे सीट घेर उंचीजवळ आणि कमर घेराला, म्हणजे फिटिंग करताना आपल्याला नंतर एकदा माप टाकायची गरज नाही. इथून आपल्याला बॅक साईडच्या मुंड्यापासून कट करून घ्यायचे आहे. आणि बॅक साईडचा शोल्डर उतार दिला आहे तो कट करून घ्यायचा आहे. बॅक साईडचा मुंडा कट केल्यानंतर आपल्याला बॅक साईडचा पार्ट बाजूला करून घ्यायचा आहे आणि मागील गळा कट करून घ्यायचा आहे. कॉलरचा असल्यामुळे आपल्याला इथं 1 इंचावरच आपण आकार देऊन घेतला आहे, तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढील मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. पुढील मुंड्याचं शोल्डर उतार कट करून घ्यायचा आहे आणि गळा रुंदीला इथे एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. पुढील गळा आपण कॅनव्हासवर बनवणार आहोत, त्यामुळे मी ज्यावेळेस ड्रेस शिवणार आहे त्यावेळेस कॅनव्हासवर गळा बनवून शिलाई करणार आहे. तर आपल्याला पुढील भागाचं अशा प्रकारे खोलून इकडे देखील मार्किंग करून घ्यायचे आहे.
ज्यावेळेस शिवल्यानंतर आपल्याला फिटिंग करायची असते त्यावेळेस पुन्हा एकदा माप घ्यायची गरज नाही. त्यासाठी कटिंग करतानाच अशा प्रकारे रेष डार्क करून घ्यायचे आहेत. त्यामुळे शिवताना फिटिंग करताना आपल्याला पुन्हा फक्त जे मार्किंग केले आहे त्या मार्किंगवरून शिलाई करायची आहे. तर हा ड्रेस मी साडीचा शिवणार आहे. तर अशा प्रकारे मी साडीवरती जेवढा भाग पाहिजे आहे तेवढा भाग काढून साईडला थोडं थोडं मार्जिन ठेवून कटिंग करून घेतला आहे. हा फ्रंट भाग आणि हा बॅक साईडचा अशा प्रकारे मी साडीवरती ठेवून आपण कॉलरचा हा ड्रेस शिवणार असल्यामुळे कॉलरसाठी मी असं 2 भागामध्ये असे साडीचं काठ काढून घेतलं आहे. साडीच्या काठीचा मी कॉलर बनवणार आहे. ज्यावेळेस आपला ड्रेस शिवून झाला तर शोल्डर जोडून झाल्यानंतर जेवढा आपलं माप येईल त्या मापानुसार मी कॉलरची कटिंग करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.